पुण्याच्या घोडबंदर रोड परिसरात ब्लू रूफ क्लबमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे भीषण आग लागली। घटनेवेळी क्लबच्या बाजूला लग्न समारंभ सुरू होता आणि या ठिकाणी 1200हून अधिक वराठी उपस्थित होते। लग्नाच्या कार्यक्रमस्थळी फटाके फोडण्यात आले आणि त्यातील एक फटाका हॉलच्या बाजूला स्टोर रूम मध्ये जाऊन फुटला। त्यानंतर ही भीषण आग लागली। और यहाँ पे आग लगी थी वो एक फायर क्रैकर के कारण लगी है। और वो फायर क्रैकर हमने इनको उसमें हमारे पेपर पे भी लिखा हुआ है कि हमारे क्लब के गेट के अंदर फायर क्रैकर अलाउड नहीं है। तो भी उनको हमने वहाँ पे पहले एक बार स्टॉप किया गेट पे कि इधर से अभी आगे आप फोड़ नहीं सकते। फिर उसके बाद में भी हमको नई जानकारी उनके सामने उन्होंने लगा दिया उधर जबरदस्ती का। तो उसके कारण वो भी उल्टा लगाया था, तो उल्टा लगाया तो उससे स्प्रेड हो गया वो नीचे। तो उसमें हमारा जो गोडाउन था उसमें वो पकड़ लिया आग। वो गोडाउन में पूरा मंडप का सामान था और वो सामान में पूरा आग पकड़ लिया तुरंत। तिथे बाजूलाच हॉलमध्ये लग्नाचं रिसेप्शन सुरू होतं। तिथे मोठ्या प्रमाणात लोक आलेली होती, पण तात्काळ जसं आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये कॉल करण्यात आला, तात्काळ फायर ब्रिगेड आणि आपत्ती व्यवस्थापनची टीम तात्काळ इथे पोहोचून आग कंट्रोलमध्ये आणलेली आहे। आता आपण बघता आहात की आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे। कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये आणि कोणी कुठल्याही प्रकारची जखमी नाहीये। लग्न कार्यक्रम उरकल्यानंतर त्यातील काही मंडळांनी मोठमोठाले फटाके लावले, जेणेकरून त्याचा साईज एवढी मोठी होती की ती साईज आम्ही कधी बघितलीच नव्हती। त्यांना विरोध करत होतो की फटाके लावू नका लावू नका, पण आमच्या स्टाफचं कुठल्याही प्रकारे ते ऐकत नव्हते। त्याच्यामुळे त्यांनी जबरदस्ती करून फटाके लावले आणि त्यातला एक फटाका उलटा लावल्यामुळे तो फटाका उठला आणि आमच्या गोडाऊनवर पडला। आणि गोडाऊनमध्ये मंडपाचं सामान होतं, तिथे कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। आग अग्निशमन विभागाने आटोक्यात आणलेली आहे। याच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनकडे जाऊन आता तक्रार दाखल करणार आहोत आणि जो लग्न समारंभाच्या कार्यक्रमाचे जे मुख्य कुटुंब आहे त्यांच्या नावाने आम्हाला तिकडे तक्रार द्यायची आहे।